बोरीत नागरिकांनी मयत वळूवर धार्मिक विधीसह केले अंत्यसंस्कार। माणुसकीचे झाले दर्शन, सामूहिक खर्चातून केले नियोजन। एकमेकांवरचा विश्वास, प्रामाणिकपणा, माणुसकी आणि चांगल्या कामाला वेळ देणं या सर्व गोष्टी सध्याच्या धावपळीच्या काळात लोप पावत असल्याचे पाहावयास मिळत असले तरी दुसऱ्या बाजूला या सर्व गोष्टी पाळणारी माणसे समाजात अजूनही आहेत हे दर्शवणारी आणि माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना जिंतूर तालुक्यातील बोरी येथे घडली आहे। नागरिकांनी मयत पावलेल्या वळूवर धार्मिक विधीसह योग्य पद्धतीने व सन्मानपूर्वक अंत्यविधी केला आहे। जिंतूर तालुक्यातील बोरी येथे महादेवाला सोडलेल्या वळूचा गेल्या 22 वर्षापासून वावर होता। वय झाल्यामुळे शरीराने थकलेला हा वळू गेल्या काही दिवसापासून येथे तेथे बसून राहत होता। गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तो रस्त्याच्या बाजूला काही दिवसापूर्वी फसला होता। बोरीच्या दत्तनगर मधील नागरिकांनी चिखलात फसलेल्या या वळूला बाहेर काढले आणि जागेवरच पावसापासून संरक्षण होण्यासाठी कापडी शेड तयार केले। दररोज त्याची पाण्याची, खाद्याची आणि औषधोपचाराची व्यवस्था केली होती। हा वळू मयत झाल्यानंतर दत्तनगर मधील नागरिकांनी एकत्र येऊन अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य आणि इतर व्यवस्था सामूहिक खर्चातून तयार केले। धार्मिक व शास्त्रीय पद्धतीने वळूवर अंत्यसंस्कार करण्यात आले। यासाठी गजानन चौधरी, ऋषिकेश चौधरी, अनिरुद्ध गाडगे, गंगाधर मगर, शुभम चौधरी, विनायक उर्फ खंडू राऊत, अर्जुन रेडेवाड, अंबादास मगर, विनोद टाले, शिवाजीराव लांबाडे, रमेश बोदले तथा दत्तनगरच्या युवकांनी परिश्रम घेतले।